युवा स्वाभिमान पक्ष द्वारा आगामी 10 सितंबर को दही हांडी का आयोजन अमरावती के नवाथे प्लॉट में होना सुनिश्चित है। वह अन्य कार्यक्रमों की जानकारी देने एक पत्र परिषद का आयोजन राजापेट स्थित श्रमिक पत्रकार भवन में आयोजित किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी युवा स्वाभिमान पार्टी गोकुळाष्टमीच्या नंतर दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी करते। आपली दहीहंडी ही विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून ओळखली जाते आणि या दहीहंडीचं वैशिष्ट्य असं असतं की या दहीहंडीला पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यातले लोक मोठ्या प्रमाणात येत असतात। यावर्षी माननीय आमदार रघुराणा, माननीय खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून आपण जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये सुद्धा दहीहंडी साजरी करणार आहे। म्हणजे 10 तारखेला रविवारी आपल्या अमरावती शहराची दहीहंडी ही नवाथे चौकात होणार आहे। त्यानंतर 11 तारखेला अंजनगाव सुर्जी येथे प्रभादेवी मंगल कार्यालय, 12 तारखेला देवराज हायस्कूल मैदान दिवसा, 13 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती परतवाडा, 14ला दहीहंडी असणार आहे। 15 तारखेला आपण धारवीच्या जिल्हा परिषद शाळेत मैदानात दहीहंडी घेणार आहोत। म्हणजे शहर आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकांना गोविंदा पथकांचा आनंद घेता यावा, या साहसी क्रीडा प्रकाराची चांगल्या प्रकारे माहिती आणि आनंद घेता यावा यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने भव्य दिवस दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षी महाराष्ट्राचे मोठमोठे राजकीय नेते या दहीहंडीला येणार आहेत। मंत्रिमंडळातील काही सदस्य, मंत्रिमंडळाचे सहकारी, ज्येष्ठ राजकीय नेते हे सुद्धा या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत। सोबतच दरवर्षी आपण सिने कलावंतांना, सिने कलाकारांना आणत असतो। यावर्षी सुद्धा सुपरस्टार संजय दत्त, अर्षद वारसी, राजपाल यादव, सोनाक्षी सिन्हा आणि गदर टू फेम अमिषा पटेल असे नामवंत हिरो येणार आहेत। मराठीतल्या प्रतीक्षा, मराठीतले जे हिरोईन आहेत त्या सुद्धा येणार आहेत आणि या सर्व हिरो हिरोईनच्या सोबत तमाम जिल्ह्यातील लोकांना या दहीहंडीचा आनंद घेता यावा यासाठी आपण महिलांच्या बसण्याची विशेष व्यवस्था केलेली आहे। सोबतच जे दहीहंडी गोविंदा पथकात सहभागी होतील, 31 फूट उंच दहीहंडी असेल। पहिलं बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 51,000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे। या दहीहंडी सोबत अमरावती शहर आणि जिल्ह्यातील जे बालगोपाल असतात, ज्यांच्यामध्ये नृत्य कौशल्य आहे, डान्सची ज्यांना आवड आहे, अशांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी युवा स्वाभिमान महिला आघाडी आणि युवा स्वाभिमान कामगार आघाडीच्या वतीने आपण सामूहिक आणि एकल म्हणजे ग्रुप आणि सोलो अशी डान्स स्पर्धा सुद्धा ठेवत आहे। या डान्स स्पर्धेला पहिलं बक्षीस 11,000 रुपये, दुसरं बक्षीस 7,000 रुपये, तिसरं बक्षीस 5,000 रुपये असं असणार आहे। या दहीहंडीसाठी आपण 40 बाय 120 फुटाचा 2 टप्प्याचा भव्य स्टेज तयार करतोय, ज्यामध्ये 8 बाय 12चा रॅम्प असेल। म्हणजे दूरच्या प्रेक्षकांना सुद्धा ते हिरो असतील, हिरोईन असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा राजकीय नेते असतील यांचं दर्शन सहज सुलभ व्हावं यासाठी आपण त्या पद्धतीने त्या स्टेजची आखणी करतोय। त्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पाण्याचे फवारे मारण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स सोबत आरोग्य पथक अशी पूर्ण यंत्रणा सज्ज राहणार आहे आणि नियमांचं पालन करून, मी शब्द वापरतोय मामा, नियमांचं पालन करून ध्वनिक्षेपक यंत्रणा ज्याला डीजे म्हणतात, डॉल्बी सिस्टीम म्हणतात, त्याचा सुद्धा उपयोग या ठिकाणी केला जाईल आणि सर्वांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी या ठिकाणी घेतली जाईल। या दहीहंडी संबंधात उर्वरित जी माहिती आहे, ज्याने युवा स्वाभिमान पार्टीचे स्वयंसेवक कशा पद्धतीने तयारी करतायत ते माननीय संजय विंध्यासपुरे येतील आणि त्यानंतर महिला आघाडीच्या वतीने ज्योतिताई सरीसे या नृत्य स्पर्धेबद्दल आपल्याला माहिती देतील।
युवा स्वाभिमान पक्ष द्वारा आगामी 10 सितंबर को दही हांडी का आयोजन अमरावती के नवाथे प्लॉट में होना सुनिश्चित है। वह अन्य कार्यक्रमों की जानकारी देने एक पत्र परिषद का आयोजन राजापेट स्थित श्रमिक पत्रकार भवन में आयोजित किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी युवा स्वाभिमान पार्टी गोकुळाष्टमीच्या नंतर दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी करते। आपली दहीहंडी ही विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून ओळखली जाते आणि या दहीहंडीचं वैशिष्ट्य असं असतं की या दहीहंडीला पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यातले लोक मोठ्या प्रमाणात येत असतात। यावर्षी माननीय आमदार रघु राणा, माननीय खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून आपण जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये सुद्धा दहीहंडी साजरी करणार आहे। म्हणजे 10 तारखेला रविवारी आपल्या अमरावती शहराची दहीहंडी ही नवाथे चौकात होणार आहे। त्यानंतर 11 तारखेला अंजनगाव सुर्जी येथे प्रभादेवी मंगल कार्यालय, 12 तारखेला देवराज हायस्कूल मैदान दिवसा, 13 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती परतवाडा, 14ला दहीहंडी असणार आहे। 15 तारखेला आपण धारवीच्या जिल्हा परिषद शाळेत मैदानात दहीहंडी घेणार आहोत। म्हणजे शहर आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकांना गोविंदा पथकांचा आनंद घेता यावा, या साहसी क्रीडा प्रकाराची चांगल्या प्रकारे माहिती आणि आनंद घेता यावा यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने भव्य दिवस दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षी महाराष्ट्राचे मोठमोठे राजकीय नेते या दहीहंडीला येणार आहेत। मंत्रिमंडळातील काही सदस्य, मंत्रिमंडळाचे सहकारी, ज्येष्ठ राजकीय नेते हे सुद्धा या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहे। सोबतच दरवर्षी आपण सिने कलावंतांना, सिने कलाकारांना आणत असतो। यावर्षी सुद्धा सुपरस्टार संजय दत्त, अर्षद वारसी, राजपाल यादव, सोनाक्षी सिन्हा आणि गदर टू फेम अमिषा पटेल असे नामवंत हिरो येणार आहेत। मराठीतल्या प्रतीक्षा, मराठीतले जे हिरोईन आहेत त्या सुद्धा येणार आहेत आणि या सर्व हिरो हिरोईनच्या सोबत तमाम जिल्ह्यातील लोकांना या दहीहंडीचा आनंद घेता यावा यासाठी आपण महिलांच्या बसण्याची विशेष व्यवस्था केलेली आहे। सोबतच जे दहीहंडी गोविंदा पथक यात सहभागी होतील, 31 फूट उंच दहीहंडी असेल। पहिलं बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 51,000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे। या दहीहंडी सोबत अमरावती शहर आणि जिल्ह्यातील जे बालगोपाल असतात, ज्यांच्यामध्ये नृत्य कौशल्य आहे, डान्सची ज्यांना आवड आहे, अशांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी युवा स्वाभिमान महिला आघाडी आणि युवा स्वाभिमान कामगार आघाडीच्या वतीने आपण सामूहिक आणि एकल म्हणजे ग्रुप आणि सोलो अशी डान्स स्पर्धा सुद्धा ठेवत आहे। या डान्स स्पर्धेला पहिलं बक्षीस 11,000 रुपये, दुसरं बक्षीस 7,000 रुपये, तिसरं बक्षीस 5,000 रुपये असं असणार आहे। या दहीहंडीसाठी आपण 40 बाय 120 फुटाचा 2 टप्प्याचा भव्य स्टेज तयार करतोय, ज्यामध्ये 8 बाय 12चा रॅम्प असेल। म्हणजे दूरच्या प्रेक्षकांना सुद्धा ते हिरो असतील, हिरोईन असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा राजकीय नेते असतील यांचं दर्शन सहज सुलभ व्हावं यासाठी आपण त्या पद्धतीने त्या स्टेजची आखणी करतोय। त्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पाण्याचे फवारे मारण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स सोबत आरोग्य पथक अशी पूर्ण यंत्रणा सज्ज राहणार आहे। आणि नियमांचं पालन करून, मी शब्द वापरतोय मामा, नियमांचं पालन करून ध्वनिक्षेपक यंत्रणा ज्याला डीजे म्हणतात, डॉल्बी सिस्टीम म्हणतात, त्याचा सुद्धा उपयोग या ठिकाणी केला जाईल आणि सर्वांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी या ठिकाणी घेतली जाईल। या दहीहंडी संदर्भात उर्वरित जी माहिती आहे, ज्याने युवा स्वाभिमान पार्टीचे स्वयंसेवक कशा पद्धतीने तयारी करतायत ते माननीय संजय विंध्यासपूर येतील आणि त्यानंतर महिला आघाडीच्या वतीने ज्योतिताई सरीसे या नृत्य स्पर्धेबद्दल आपल्याला माहिती